महाराजांची बदनामी, साहित्यावर बंदी। मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। गडकरी, पेंढारकरांच्या कलाकृतींवर बंदी। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत। सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या जात आहेत, त्यावरून राजकारण तापलंय। दरम्यान विधान परिषदेत छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेली पुस्तकं, नाटकं, चित्रपट अशा कलाकृतींवर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी केली। याबाबत मिटकरींनी काय मागणी केली आहे पाहूया। बेबंदशाही, राजसन्यास, रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांवर बंदी घाला। मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा या भालजी पेंढारकरांच्या चित्रपटांना हद्दपार करा। पाठ्यपुस्तकांमध्ये संभाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश व्हावा। तिथीचा वाद मिटवण्यासाठी शासनानं अभ्यास मंडळ स्थापन करावं। याबाबत सभागृहातही मिटकरींनी आवाज उठवला। मिटकरींनी काय मागण्या केल्या आणि त्यावर मंत्री पंकज भोयर यांनी काय आश्वासन दिलं पाहूया। विकिपीडिया शासकीय मुद्रणालयात उपलब्ध असलेले संपूर्ण गडकरीमधील राजसन्यास या कादंबऱ्यांसह गुगल, यूट्यूब, सिनेमा, कपोलकल्पित कथेवर कायमस्वरूपी बंदी घालावी व मानहानिकारक चित्रपट काढून टाकावे आणि राजसन्यास, रायगडाला जेव्हा जाग येते, थोराताची कमळा, बेबंदशाही, प्रणय युवराज, दुर्दैवी छत्रपती, शिवाजीला शह, येथे ओशाडला मृत्यू, स्वप्न भंगले रायगडाचे, मोहित्यांची मंजुळा, चिडलेला छावा याची तपासणी करून निश्चितपणे बंदी आणण्यात येईल। सन्मान्य सदस्य हेमंतजी पाटील, अमोलजी मिटकरी यांनी जी माहिती दिली ती ग्राह्य धरून, ती सत्य असल्याचं ग्राह्य धरून निश्चितपणे त्याच्यावर उचित कारवाई करण्यात येईल। आणू ना बंदी, आणू ना। अरे बाबा, उचित कारवाई करू ना त्याच्यावर, बंदी आली ना त्याच्यामध्ये। मग मुळातच राज्याला थोर साहित्य परंपरा लाभली आहे। याच साहित्यिकांच्या कल्पनेतून अनेक अजरामर कलाकृतींनी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला आणि जगभर नावलौकिक मिळवला। गडकरींचा राजसन्यास असो वा शिवछत्रपती आपल्या चित्रपटातून घराघरात पोहोचवणारे भालजी पेंढारकर असो, प्रत्येक ऐतिहासिक कलाकृती ही त्या कलाकाराच्या कल्पनाशक्तीतून प्रकटलेली साहित्य निर्मिती असते, तो प्रत्यक्ष इतिहास नसतो। त्यामुळे अशा पद्धतीनं साहित्यावर बंदी घातली गेली तर एक काळ गाजवलेल्या साहित्यकृती कायमच्या स्मृतीतून नष्ट होतील आणि लेखकाचं कल्पना स्वातंत्र्य साखळदंडात बांधलं जाईल। मात्र त्यानंतर जन्माला येणारी बेबंदशाही ही अधिक घातक असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।